अ, तुम्हाला पहिला काय त्रास होता? गुडघ्याचा त्रास होता सर. गुडघ्यातनं काय पेन चालू असायचं? गुडघ्याचा त्रास होता, पंजे दुखायचे सारखे, चालता येत नव्हतं, धोंडे बांधले इतकं त्रास व्हायचा. रात्री झोप लागायची नाही? झोप लागायला सकाळी लवकर जातात. हे मेडिकल आपलं चालू केलं, आयुर्वेदिक गोळ्या चालू केल्यामुळे म्हणजे आपलं आयुर्वेदिक औषध चालू केल्यानं तुम्हाला चांगला फरक पडला? चांगला, एकदम चांगला रिझल्ट आला. ओके. तुम्ही मूळचे कुठले? नांदेडचे ना? नांदेड जिल्हा, तालुका कंधार, जिल्हा नांदेड, मुक्काम पोस्ट चिखली. चिखली. मग चिखलीवरून तुम्ही एवढा लावून तुम्ही कराडमध्ये आला, आमच्या कराड दवाखान्यामध्ये आला, तर तुम्हाला चांगला फरक पडला. म्हणजे हे औषध चालू केल्यामुळे तुमचं पूर्णपणे गुडघ्याचं दुखणं पूर्णपणे थांबलं, तुम्हाला चालता यायला लागलं आणि पहिल्यासारखं तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही काम करू लागला. चांगल्या प्रकारे. म्हणजे मी मंडप डेकोरेशनचं काम करतो. मला 25 वर्ष झाले मी मंडप डेकोरेशनचं काम करतो. त्याच्यामुळे जास्त त्रास बी होत गेलाय आणि चढाय उतरायला गेल्या त्रास व्हायचा, चमकायचा, चमकी व्हायची, एखादी दगड बांधले इतकं जड व्हायचं, असे पाय सर्व. आता औषध चालू केल्यापासून चांगला फरक, चांगला फरक. म्हणून तुम्ही आज मला एवढा लावून तुम्ही भेटायला आला? हो सर, हो, चांगल्या प्रकारे. सर एकच आहे, आमच्या इकडे आहे ना भरपूर लोक आहेत गुडघेदुखीचे, लोक आहेत, वयस्कर आहेत. समाजसेवा म्हणजे सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड, म्हणजे मानव सेवा हीच ईश्वर सेवा. हो ना, बरोबर आहे ना. त्याच्यामधून आपल्याला त्याचा काहीतरी आशीर्वाद मिळाला पाहिजे. तुम्हाला तुमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला चांगला फरक पडला, तुम्हाला पण त्या लोकांना द्यायचं, जेणेकरून त्यांना पण चांगला फरक पडावा. जे एवढ्या आज लोक बाहेर जे पैसे म्हणलं घालवतात 4 लाख 5 लाख, तरी तो लोकांना चांगल्या प्रकारे फरक पडत नाही, त्यांची फक्त लूटच होती. तरी आपले काय साधारण किमतीत आपलं औषध मिळतंय, तर त्यांचं चांगलं भलं व्हावं.